आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यामध्ये काय नेमकं फरक आहे आणि कशाचं, ही दोन्ही वेगवेगळं आहे, पण काय फायदा काय आणि तोटा काय पण आणि फरक काय ते आपण याच व्हिडिओमध्ये बघण्यात. चल तर व्हिडिओ सुरू करूया. आणि एकदा सर्वात अगोदर तर आपण बघूया आभा कार्ड म्हणजे काय. आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट, यालाच सुरुवातीला आरोग्य ओळखपत्राचे हेल्थ आय डी कार्ड म्हणून ओळखलं जात होतं. हा एक डिजिटल ओळखपत्र असून शासनाकडून याला 14 अंकी एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. आभा कार्डाच्या माध्यमातून तुमच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल स्वरूपात साठवल्या जातात. याचा उद्देश काय म्हणजे तुमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दवाखान्यातील सर्व वैद्यकीय माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात साठवून ठेवते. आता फायदा काय होतो याचं, कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर या कार्डचा फायदा होईल. तुम्ही महाराष्ट्रात असाल किंवा इतर ठिकाणी असाल तरी तुमच्या आभा कार्डमुळे डॉक्टर तुमच्या संमतीचे, तुमची जुनी औषधे तपासणी, तुमचे अहवाल, झालेले उपचार आणि निदान लगेच करू शकता आणि हे सगळं माहिती घेऊन ते तुमच्यावरती लवकरात लवकर त्याचा उपचार करू शकतात. हे पात्रता काय, हे कार्ड करण्यासाठी प्रत्येक नागरिक म्हणजे भारतीय नागरिक असायला पाहिजे आणि यासाठी कोणतेही उत्पन्नाची किंवा इतर कोणतेही अट नाही. हे तुम्ही आरामसे काढू शकता. CSC सेंटरला भेट देते, ते तुम्हाला माहिती देऊन हे तुम्हाला काढलं असतं सुद्धा असणार काय सुद्धा. आता ते असू दे काढलं असेल तर. आता दुसरा बघूया आयुष्यमान कार्ड. हे काय नेमकं. आयुष्यमान कार्ड म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, यालाच गोल्डन कार्ड असे म्हणतात. ह्या जगातील सर्वात मोठा सरकारी आरोग्य विमा उपक्रम राज्य शासनाकडून राबवला जात आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना योग्य आरोग्य उपचार मिळावा असा आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी प्रति कुटुंब 5 लाखपर्यंत आरोग्य विमा कवच दिला जातो. याचा अर्थ असा आहे की शासनाकडून ठरवण्यात आलेल्या विविध शस्त्रक्रिया व विविध आरोग्यविषयक बाबींसाठी 5 लाखपर्यंत आर्थिक मदत केली जाते. यासाठी शासनाकडून काही निश्चित रुग्णालयाची यादी तयार करण्यात आली आहे. आता याचा उद्देश काय ते बघूया. या कार्डद्वारे प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयेपर्यंत मोफत किंवा विमा कवच मिळते. यामुळे नागरिक आरोग्यविषयक उपचारापासून वंचित राहणार नाही आहे. पात्रता काय आहे याचं, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हे म्हणजे याचा लाभ मिळणार, ज्यामध्ये पिवळा रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरा रेशन कार्डसुद्धा समावेश आहे. विविध आजार म्हणजे याचं काय, आणि या योजनेत हॉस्पिटलायझेशनचा खर्च, टेस्ट, चाचणी, औषधे, शस्त्रक्रिया, ॲडमिट पूर्वी 3 दिवस आणि ॲडमिट नंतरचे 15 दिवस सर्व खर्च समाविष्ट केले जातात. जर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड एकमेकांशी लिंक करून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला उपचारादरम्यान दवाखान्यात कागदपत्रे दाखवण्याची किंवा सोबत किंवा जाण्याची गरज भासणार नाही, कारण तुमचं सर्व वैद्यकीय तपशील आभा IDद्वारे त्वरित उपलब्ध होईल. जर तुम्ही आयुष्यमान कार्ड योजना काढल्या नसेल तर तुम्ही आभा कार्ड काढून तुमच्या सर्व वैद्यकीय नोंदी डिजिटल स्वरूपात आभा कार्डमध्ये साठवू शकता. आणि म्हणजे एका कार्डनं तुम्हाला जे काय तुमचे उपचार झाले त्याच्याबद्दल समजतं आणि दुसरा कार्ड ते उपचार करण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत करून देते. बाकी काहीच यामध्ये फरक नाही. आणि तुम्ही हे कार्ड काढलं की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.